टोप येथे कंटेनरची दुचाकी वरील दाम्पत्याला जोराची धडक, पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी। आज शनिवारी सायंकाळी 6:15च्या सुमारास टोप येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक बसल्याने श्वेता अक्षय चव्हाण वय 25 राहणार रेठरे बुद्रुक तालुका कराड हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती अक्षय अधिकराव चव्हाण वय 30 हा गंभीर जखमी झाला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अक्षय व श्वेता चव्हाण नोकरीनिमित्त कसबा बावडा येथील शाहू कॉलनी येथे राहत होते। शनिवार रविवार सुट्टी असल्याने रेठरे बुद्रुक या आपल्या मूळ गावी दुचाकीने चालले होते। त्यांची दुचाकी टोप येथील महाडिक वसाहत नजीक आली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली। या धडकेत श्वेता व अक्षय रस्त्यावर कोसळले असता श्वेताच्या अंगावरून कंटेनरची चाके गेल्याने शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षयच्या पायावरून चाक गेल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। घटनास्थळावरील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सायंकाळी वर्दळीची वेळ असल्याने महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। घटनास्थळी शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुनील गायकवाड कर्मचाऱ्यांसह तात्काळ दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR येथे पाठवण्यात आला, तर जखमी अक्षय यास उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी इस्पितळात पाठवण्यात आले। वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शिरोली MIDC पोलीस व महामार्ग पोलीस यांची मोठी दमछाक झाली।